जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागील आठवड्यामध्ये रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन भारतात आले होते आणि भारतात आल्यामुळे भारतामध्ये ज्या काही आर्थिक आणि राजकीय हालचाली झाल्या त्या पाहता जागतिक लेवलला एक गरम वातावरण निर्माण झालं, ज्याला आपण एक प्रकारचा ज्वालामुखी विस्फोट म्हणू शकतो. तर झालं असं की पुतिन साहेब भारतामध्ये आले आणि पालम विमानतळावर मोदी साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आणि विशेष करून पुतिन हे भारताच्या पंतप्रधानाच्या म्हणजेच मोदी साहेबाच्या 4 व्हीलर गाडीमध्ये बसून ज्या ठिकाणी ठरलेलं ठिकाण होतं त्या ठिकाणी गेले. तिथून हा सर्व प्रकार सुरू झाला आणि पहिलेच जागतिक लेवलला वेगवेगळ्या वातावरणामध्ये भारत आणि रशिया हे चर्चेचे विषय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये या भेटीने आणखीच एक थंडीच्या दिवसामध्ये एक महाविस्फोट घडून आणलेला आहे. महाविस्फोट असा म्हणता येईल की या ठिकाणी जे काही राजकीय संबंध वगैरे रशियाचे आणि भारताचे पूर्वीपासून चालत आलेले आहेत ते दृढ अशा स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहेत आणि ज्या काही वाटाघाटी वगैरे झाल्यात, जसं तेल असेल, कच्चे तेल असेल, त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये दोघांनी जी भागीदारी व्यक्त केलेली आहे ती भागीदारी पाहता जागतिक लेवलला याचं वातावरण फार वेगळं झालेलं आहे आणि मोदी साहेबांनी जो डॉलरचा पिछेहाट केलेला आहे, डॉलरची नकारात्मक दृष्टीने त्याचा वापरच भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये वापरणंच बंद करायचं ठरवलं आहे, असा निर्णय घेतल्यामुळे जागतिक लेवलला अमेरिकेचे पाळेमुळे ढिल्ले झालेले आहेत आणि मोदी सरकारने हा निर्णय का घेतला तर गेली 70 वर्षे ते 75 वर्षापासून अमेरिकेचा डॉलर भारतावर सत्ता गाजवत आहे. भारतावरच नाही तर पूर्ण जगावर तो सत्ता गाजवतो आहे. या डॉलरची किंमत कायमस्वरूपी त्या डॉलरचं अस्तित्वच नष्ट करून टाकायचं या उद्देशाने माननीय मोदी साहेबांनी काय केलेलं आहे की भारतीय चलन रुपया याला जागतिक लेवलला एक स्थान देण्यासाठी सर्व आशिया खंडातील जे देश आहेत, चीन असेल, त्याच्यानंतर थायलंड असेल, इंडोनेशिया असेल, व्हिएतनाम असेल, अशा बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, अशा सर्व आशिया खंडातील देशांना एकत्र करून एक नवीन संकल्पना ब्रिक्स नावाची सुरू केली आणि त्यातून अमेरिकेला शह देण्याचं ठरवलं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बॉम्ब हल्ला नाही, कुठल्या प्रकारचा विमान हल्ला नाही, मिसाईल हल्ला नाही आणि अमेरिकेला एक मोठा शह देण्याचा हा एक पाऊल रशिया आणि भारताच्या संयुक्तरित्याने हे उचलण्यात आलेले आहे
आणि त्यामुळे घाबरून जाऊन अमेरिकेने नेमकंच काही महिन्यापूर्वी भारतावर टेरिफ नावाचा कर लावला होता. आणि हा टेरिफ नावाचा जाचक कर भारताने त्यावेळेसही नाकारला होता. आजही भारत तो नाकारतो आहे. आणि मी मोदी साहेबांना अशी विनंती करतो की अमेरिकेची पाळीमुळे ही ज्या भारतीय कर्तृत्ववान पिढीवर अवलंबून आहेत, ती भारतीय पिढीच अमेरिकेतून वापस बोलवून घ्या. जे इंजिनियर, टेक्निशियन वगैरे जे काही आहेत अमेरिकेत काम करणारे, त्या पूर्ण भारतीय पिढीला भारतामध्ये बोलवून घ्या आणि त्यांना या ठिकाणी उद्योग व्यवसाय उपलब्ध करून द्या, जेणेकरून तो आयफोन वगैरे ज्याच्या जीवावर उड्या मारतो आहे ना, तो काय त्याचं नाव, टेक्सा, ॲलन मस्क हा जो अमेरिकेच्या भरोश्यावर किंवा अमेरिका त्याच्या भरोश्यावर जी उड्या मारते, या सर्वच्या सर्व टेक्निशियन लोकांना, इंजिनिअरिंग करणाऱ्या लोकांना सर्वांना भारतामध्ये कायमस्वरूपी बोलवून घ्या, जेणेकरून अमेरिकेची पाळीमुळे कायमस्वरूपी नष्ट होतील. आणि अमेरिकेतून येणारा जो माल आहे, ज्या माल आपण आयात करतो अमेरिकेकडून, त्यांनी जसा टेरिफ लावला तसा आपल्या इथे सुद्धा एक कर लावा. त्यांनी त्याच्या नावानं, ट्रम्प नावाने टेरिफ लावला. आपण भारीप नावाने, भारताच्या नावाने भारीप नावाचा कर त्या अमेरिकेच्या मालाला लावायला पाहिजे, जेणेकरून अमेरिका आपल्या देशामध्ये तिची बाजारपेठच नष्ट होऊन जाईल आणि अमेरिकेची पाळीमुळे कायमस्वरूपी नष्ट होतील. त्यांनी 7 दिवसाची धमकी दिली भारताला की 7 दिवसामध्ये आम्ही भारताला नेस्तनाबूद करू. तर आपण काय करायचं आहे, या आपल्या सर्व तरुण पिढीला भारतामध्ये वापस बोलवायचं आहे. काहींना रशियामध्ये पाठवा, काहींना चीनमध्ये पाठवा. आशिया खंडातल्या ज्या देशामध्ये आपल्या तरुण पिढीची गरज आहे त्या देशामध्ये त्यांना पाठवा, किंवा आपल्या देशामध्ये असे काही उद्योग निर्माण करा जेणेकरून अमेरिकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आपल्या सर्व भारतीय तरुण पिढीला या भारतामध्ये बोलून घ्या अमेरिकेतून, जेणेकरून अमेरिका उद्योग क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये नेस्त नाबूद होऊन जाईल. तो CEO काय त्याचं नाव, ॲपल कंपनीचा, त्यालासुद्धा बोलून घ्या. जेवढे भारतीय त्या अमेरिकेमध्ये आहेत तेवढ्या सर्वांना भारतामध्ये कायमस्वरूपी बोलवून घ्या, जेणेकरून अमेरिकेची पाळीमुळे ढिल्ली होऊन जातील. अमेरिका परत विचार करणार नाही की भारताकडे वाईट नजरेनं पाहायचं आहे. किमान 10 वर्षे तरी त्या देशामध्ये एकही भारतीय गेला नाही पाहिजे, अशी स्थिती निर्माण करायला पाहिजे. एक तर तो प्रॉपरचा अमेरिकेचा नाही आहे, तो जर्मनीचा आहे. आणि जेवढ्या त्यांची उत्पादनं भारतामध्ये, जी बाजारपेठ त्यांची अमेरिकेची भारतामध्ये, त्यांची बाजारपेठच नष्ट करून टाका. म्हणजे त्यांचं उत्पादन भारतातून वगळून टाका, जेणेकरून आणि आपलाही खाद्यपदार्थ जसे तांदूळ, मैदा, जे समजा तेल वगैरे जे काही भारतातून अमेरिकेला निर्यात होतं ते सुद्धा बंद करून टाकण्यात यावं, जेणेकरून अमेरिकेची वाताहत होईल. आपण बाकीच्या देशाला आपलं साहित्य पुरवू, जेणेकरून अमेरिका कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतापुढं नतमस्तक झाली पाहिजे. आणि शक्यतो आर्थिक व्यवहार भारतामध्ये हा ऑनलाईन पद्धतीने शक्यतो व्हायला पाहिजे,
जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही आणि दुसरी गोष्ट आवश्यक तेवढेच पैसे घेतले जातील. उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये सिलेंडर संपलेला आहे, त्या सिलेंडरची किंमत 495 रुपये 88 अशी आहे, तर वरची चिल्लर कॅशमध्ये तो गॅस एजन्सीवाला देत नाही. किती? उरलेली चिल्लर तो गॅस एजन्सीवाला देत नाही. म्हणजे 4 रुपये 15 पैसे ते 12 पैसे तो गॅस एजन्सीवाला समोरच्या गिरायकाला देत नाही. पुढच्या वेळेस वजा करू वगैरे अशी कारणं दाखवतात. किंवा म्हणजे ही चिल्लर जी आहे ही तोट्यामध्ये जाणार नाही, शासनाला त्याचा फायदा होईल. आणि काय होईल की ही चिल्लर जो एका ठराविक व्यक्तीकडं नाहक जाते ती जाणार नाही. कुठं का होईना जी चिल्लर असते ती बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की बुवा नंतरच्या वेळेला देतो, असं करतो वगैरे. त्यापेक्षा ही ऑनलाईन पद्धती केली की त्याच्यामध्ये तेवढेच पैसे जातील जेवढे त्या पावती बुकावर किंवा पावतीनुसार ते बिल पेड केलं जातं. आणि त्यामुळे गैरप्रकार होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही. एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्याने जरी पैसे मागितले, त्याला आपल्याला पावती मागता येते, बाबा तू पावती दे, आम्ही तुझे पैसे देतो. आता एखाद्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढायचं, जातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला ते श्रावणबाळ योजना चालू करायची किंवा निराधार योजना चालू करायची आणि त्याला लागणारे जे चार्जेस आहेत ऑफिशियल तेवढेच पैसे त्या ठिकाणी पेड केले जातील. कारण इकडं हे लोक त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसा घेतात. एका महिन्याच्या पगारी हे एजंट लोक या निराधार लोकांकडून घेतात आणि त्यांना पगारी चालू करून देतात. हा जो गैरप्रकार आहे हा बंद होईल. ठीक आहे, जुन्या लोकांना मोबाईल कळत नाही, त्यांच्या परिवाराला तर मोबाईल कळतो, त्याच्यावरून ते पेमेंट केलं जाईल ना. अखेर बी तर ते सांभाळत नाहीत निराधार आईवडिलाला, त्याच्यापेक्षा मग या पद्धतीनं केलं तरी काय होतं आहे. आणि अशा पद्धती वापरल्यावर डॉलरसारख्या जाचक ज्याला म्हणू आपण, अशा पद्धतीचे अमेरिकेची सत्ता भारतातून अस्तित्वातून नष्ट होऊन जाईल आणि भारत नव्याने एकदा आर्थिकदृष्ट्या महासत्ता होईल. आज बरेचसे लोक म्हणत आहेत की 90 रुपये डॉलर झाला आहे असं तसं, पण थोड्याच दिवसामध्ये डॉलरचं अस्तित्व भारतामधून संपणार आहे आणि ब्रिक्स नावाची चलन किंवा रुपया जागतिक लेवलला रुपया नावाच्या एक चलन जागतिक लेवलला अस्तित्वामध्ये येणार आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तिथपर्यंत आपल्या मित्रमंडळींना माझे व्हिडिओ शेअर करत जा. आणि इतिहासाची विखुरलेल्या पानामध्ये काही नवीन पानाची भरती आम्ही करत आहोत आणि विश्वम ज्वेलर्सनी हा व्हिडिओ सादर केलेला आहे. त्यांच्या सहकार्याने आम्ही ही नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.